आज आपण मॉर्निंग स्किन केअर रूटीन करूयात आणि मी तुम्हाला सांगणार आहे की मी कोणकोणते प्रोडक्ट्स यूज करते आणि ते कसे माझ्या स्किनसाठी बेनिफिशियरी आहेत. सो ते तुम्हीसुद्धा यूज करू शकता. सध्या मी माझा फेस वॉश केलेला आहे फेस वॉशने आणि मी सगळ्यात आधी हे रोज वॉटर यूज करते की त्याने माझी स्किन थोडीशी हायड्रेटेड होईल आणि त्याच्यानंतर मी काही यूज करेन सो ते प्रॉपरली स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होईल. जास्त नाही करायचं आहे, थोडंसं लावायचं आणि एक 10-20 सेकंद ठेवायचे. सो हे तुमच्या पूर्ण स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होऊन जाईल. थोडंसं तुम्ही मानेला सुद्धा लावू शकता. याने काय होतं की थोडीशी तुमची स्किन ही ना ओलसर राहते. सो जे पण तुम्ही लावाल नीट तुमच्या स्किनवर लागलं जाईल. स्किन अशी ड्राय असेल आणि प्रोडक्ट्स लावले तर त्याचा काहीच यूज होत नाही. त्याच्यानंतर इथे आमचा डॉग गेला आता. सो त्याच्यानंतर मी इथे ना पिलग्रिमचं हायड्रा ग्लो मॉइश्चरायझर यूज करते आणि हा मॉइश्चरायझर मी आत्ता जो रिसेंटलीच घेतला आहे आणि हा ट्राय करून बघणार आहे आत्ताच. तर तुम्ही बघू शकता आमचा डॉग बसला आहे, पण ठीक आहे. याचे मी खूप रिव्ह्यूज बघितले आहेत आणि हे मला माझ्या एका फ्रेंडने सजेस्ट केलं आहे. सो तो बोलला की तू हे यूज करून बघ आणि अर्ध्या फ्रेममध्ये येतो आहे हा, पण ठीक आहे, इग्नोर करू शकतो आपण. सो हे मी लावते आता. याच्या आधी मी डॉट अँड कीचं मॉइश्चरायझर वापरायचे, म्हणजे ते पण आहे माझ्याकडे, ते पण वापरते. पण आता असं आहे की नवीन घेतलं आहे तर यूज पण केलं पाहिजे म्हणून. हे खूप हायड्रेटिंग आहे आणि असं ना थंड थंड वाटते. प्लस हे असं नॉन स्टिकी आहे, पटकन ॲब्झॉर्ब पण झालं आहे. एक प्रत्येक स्किन केअरच्या स्टेपनंतर थोडा वेळ थांबायचं. थोडा वेळ म्हणजे 30-40 सेकंड्स थांबा आणि मग नेक्स्ट प्रोडक्ट अप्लाय करा. सो हे प्रोडक्ट जे आहे ते प्रॉपरली स्किनवर तुमच्या ॲब्झॉर्ब होऊन जाईल.